नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे पत्तागोबीचे धपाटे। तर मी त्याच्यासाठी घेतलेले आहे इथं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन। आता याला मी एकत्र छान मिक्स करून घेणार। तर मैत्रिणींनो, मी इथं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता त्यात टाकणार मी तीळ, त्यात टाकणार जीरा, चटणी पावडर, इथं मी थोडं जास्त तिखट वापरले, चवीनुसार मीठ, पाव चम्मच हळद, त्यात टाकणार आता ओवा। तर मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता टाकणार त्यात मी कांदे। हे 2 ते 3 कांदे आहे, बारीक चिरून घेतले मी। हे पत्तागोबी आहे, याला पण छान बारीक चिरून धुवून घेतले। हे कढीपत्ता। आता याला एकत्र मिक्स करून घेणार। तर मी ते पत्तागोबी वगैरे मिक्स करून घेतले। आता मी याच्यात पाणी टाकून उंडा बांधून घेणार। पाणी थोडं थोडं टाका, जसं तुम्हाला लागेल तसं। आता याला छानपैकी मी उंडा बांधून। तर मैत्रिणींनो, इथं मी पीठ पूर्ण व्यवस्थित मिक्स करून चुरून घेतलेलं आहे। याला आता छानपैकी थापून घ्यायचं। असं मी याला व्यवस्थित थापून घेते। तुम्ही याच्या जागी कपड्याचं पण, कॉटनचा कपडा असते ना, ते पण यूज करू शकता। तर मैत्रिणींनो, मी थापून तव्यावर टाकलेलं आहे। त्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता त्याला थोडं तेल सोडून पलटून घ्यायचं। आपला पराठा इथं झालेला आहे रेडी। तर मैत्रिणींनो, आपला पत्तागोबीचा धपाटा झालेला आहे रेडी। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका।